नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहोरकर. व्हिडिओचा विषय आहे ज्ञानराधाच्या नव्यानं जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचा. जादा व्याजदराचा आमिष दाखवून 4 लाख ठेवीदारांना 3,715 कोटीचा गंडा घालणाऱ्या बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट विरोधात आता कारवाईचा फास अधिक घट्ट केला जात आहे. यापूर्वी 80 मालमत्ता जप्त केल्यानंतर आता याच ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश कुटे, त्यांची पत्नी अर्चना कुटे, उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी या तिघांच्या छत्रपती संभाजीनगर येथील आणि बीडमधील आणखी 27 स्थावर मालमत्ता आणि 6 बँक खाते गोठवण्यात आले आहेत. तपास यंत्रणांनी या संदर्भात गृह विभागाला परवानगी मागितली होती आणि त्यानंतर गृह विभागाच्या परवानगीने ही कारवाई करण्यात आली आहे. बीड येथील कुटे ग्रुपवर 2 वर्षापूर्वी आयकर विभागाची धाड पडली. त्यानंतर सुरेश कुटे अध्यक्ष असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये ठेवी काढण्यासाठी ठेवीदारांनी गर्दी केली. परिणामी पतसंस्थेचा आर्थिक गाडा गडगडला आणि एक एक करून सर्व पतसंस्था बंद पडल्या. पतसंस्थेचे बीडसह राज्यभरात एकूण 52 शाखांचं जाळं आहे. मात्र पतसंस्था बंद पडल्याने ठेवीदार हवालदिल झाले होते. त्यामुळे सुरेश कुटेसह पतसंस्थेच्या संचालकावर गुन्हा नोंदीचं सत्र सुरू झालं. बीड जिल्ह्यामध्ये या प्रकरणी 60 ते 70 गुन्हे यांच्यावर दाखल आहेत. सुरुवातीला आर्थिक गुन्हे शाखेनं तपास करून या प्रकरणात पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटे, उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी यांच्यासह अन्य काही जणांना अटक केली होती आणि त्यानंतर अर्चना कुटेला देखील पुण्यातून अटक करण्यात आली. दरम्यान आता या प्रकरणाचा तपास CIDकडे वर्ग झालेला आहे. पोलिसांनी यापूर्वी ज्ञानराधा पतसंस्थेच्या अनुषंगानं प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर ज्ञानराधाशी संबंधित असलेल्या 80 मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत. पुढे या मालमत्तांचा लिलाव करण्याबाबत न्यायालयाकडे परवानगी मागण्यात आली आहे. दरम्यान आता आणखीन 27 मालमत्ता शोधण्यात आल्या आहेत आणि या सगळ्या मालमत्ता MPID कायद्यानुसार जप्तीची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे तपास यंत्रणांनी छत्रपती संभाजीनगर आणि बीड येथील सुरेश कुटे आणि ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या 27 मालमत्ता जप्त केल्या आहेत. एकीकडे स्थानिक गुन्हे शाखेनं सुरुवातीला या प्रकरणाचा तपास केला, सुरेश कुटेंना अटक केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास CIDकडे गेला. खुद्द अजित पवारांनी देखील बीडमध्ये आल्यानंतर अर्चना कुटे यांना अटक का होत नाही असा सवाल उपस्थित केला होता आणि याच सवालानंतर अर्चना कुटेंना पुण्यातून अटक करण्यात आली. आता एकीकडे अर्चना कुटे, सुरेश कुटे आणि बँकेतील काही लोक हे तुरुंगात आहेत. त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात येत आहेत. मात्र ठेवीदारांचे पैसे कधी मिळणार हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यातच आहे. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.